राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे। मी केलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य नसेल तर सावंतांनी ठिकाण सांगावं, त्या ठिकाणी त्यांच्यासोबत मी समोरासमोर बोलायला तयार असल्याचं चॅलेंजही रोहित पवार यांनी केलं आहे। आज पुण्यात रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आरोग्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जळजळीत टीका केली आहे। रोहित पवार म्हणाले, निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हीजी आणि सुमित कंपनी या कंपन्यांवर मेहरबानी दाखवली जात आहे। आरोग्य विभागामध्ये रुग्णवाहिका खरेदीमध्ये सुमारे 6,000 कोटींचा घोटाळा झाला आहे। नियम आणि टेंडर डिझाईन करून कसे वगळले गेले या भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत। हा लढा सामान्य व्यक्तीचा आहे। आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी हा घोटाळा केला असून या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे। आरोग्यमंत्री सावंतांनी हा घोटाळा केला असून त्यांनी राज्याला भिकारी केलं आहे। सरकारने त्यांची सखोल चौकशी करावी आणि सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजेत अशी आमची मागणी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। हा घोटाळा 6,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। तुम्ही जर काही महिन्यांपूर्वी काही बातम्या ऐकल्या असतील, लहान बालकं मृत्युमुखी पडली, गरिबाची मुलं होती, त्याच्याबद्दल बातम्या झाल्या। तिथं मंत्री महोदय गेले, मी हे करेल ते करेल असं सांगितलं। सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर 2,000 कोटी रुपये लागले असते। पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी 6,500 कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत 108 नंबरची अँब्युलन्स आपल्या सर्वांना माहिती आहे। 2013-14 मध्ये हा कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा दिला गेला, ज्याच्यामध्ये अँब्युलन्स सरकारने विकत घेतल्या, एका एजन्सीला म्हणजे बीव्हीजीला ते चालवायला दिल्या। 5 वर्ष झाल्यानंतर बीजेपीच्या काळामध्ये तिथं त्याला रिव्हिजन झालं आणि रिव्हिजन झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात त्याचं ते संपलं। हे सगळे GR आहे। त्यामुळे ही सर्व्हिस ही गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे। पण ह्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली जी मी पुढे तुम्हाला सांगेल। पण 6,500 कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे त्याला सहज आपण काही महत्वाच्या बजेट बरोबर जर कम्पेअर केलं, महिला व बाल विकासचं अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट 6,700 कोटी आहे। म्हणजे हा घोटाळा महिला व बाल विकासच्या बजेट एवढा घोटाळा आहे। कौशल्य विकास जे युवांसाठी महत्वाचं आहे 3,247 कोटी, म्हणजे डबल घोटाळा इथं झालेला आहे। पर्यटन विभाग 3,400 कोटी, मायनॉरिटी 1,500 कोटी, म्हणजे याच्या 4 पट घोटाळा झालेला आहे। ओबीसी 8,252%, त्याचा 80% हा घोटाळा आहे। दिव्यांग 1,466, MPSCला ज्याच्यात आम्ही म्हणतो परीक्षा घ्या 60 कोटीचं बजेट आहे आणि हे 100 पट घोटाळा हा तिथं आहे। सारथी, भारती, महाज्योती, TRTI, अमृत या सगळ्या संस्था घेताना 300 कोटी दिले जातात आणि हा भ्रष्टाचार 6,500 कोटी। आम्ही म्हणतो 100 रुपयाला परीक्षा घ्या, पण इथं भ्रष्टाचार करायला यांना कुठेही काय वाईट वाटत नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप 2022चा पीक विमा मिळावा यासाठी तिथं शेतकरी अनेक दिवस अनेक महिने आंदोलन करत होते। त्यानंतर त्यांचा हक्काचा 50 कोटीचा विमा मिळाला आणि तिथं असणारे जे मंत्री आहेत आरोग्य विभागाचे यांनी डायरेक्ट 6,500 कोटीचा घोटाळा, कांदा अनुदान 800 कोटीचं। त्यामुळे हे जे काय आहे ते फार वाईट गोष्ट इथं घडली आहे। दिवसाला 38 बालकं मृत्युमुखी पडतायत आणि हे जो विभाग आहे आरोग्य विभाग हा पैसे खाण्यामध्ये मग्न आहे। त्यामुळे आमचा साफ आरोप आहे 6,500 कोटीचा अँब्युलन्सचा घोटाळा, तो सुद्धा दलालीचा आहे। आता ह्याच्यात खोलात जर आपण गेलो तर इथे बीव्हीजीचा कॉन्ट्रॅक्ट बंद झाल्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्ट आता आपल्याला सुरू करायचा आहे। त्याच्यासाठी वेगळ्या कंपनीला बोलवलं गेलं, ते फार डिटेलमध्ये मी नंतर सांगेल, थोडक्यात तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये 4 ऑगस्ट 2023ला एक GR काढण्यात आला, त्याच्यामध्ये 2 कंपन्या घ्यायचं ठरलं होतं। पण नंतर तिसऱ्या कंपनीला कुठेतरी वाईट वाटलं। तिसऱ्या कंपनीचे जे प्रमुख आहेत ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटले असं आम्हाला कळतंय। मुख्यमंत्र्यांना भेटले आणि दिल्लीतल्या काही लोकांना भेटले। ज्या काही गोष्टी झाल्या असतील, वाटाघाटी झाल्या असतील, त्यानंतर तो पहिला GR हा कॅन्सल झाला।
15 मार्च 2024ला दुसरा GR आला, त्याच्यामध्ये 3 पार्टनर घेण्याची परवानगी त्याच्यामध्ये आली. बघा, याच्यामध्ये सुमित ही जी कंपनी आहे तिने एका स्पॅनिश कंपनी बरोबर करार केला होता. महाराष्ट्रामध्ये इमर्जन्सी व्यवस्था ही आपल्याला प्लॅन करायची आहे, एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी सुमितला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. जी स्पेनची कंपनी बँकरप्ट झालेली आहे, फक्त त्यांचं नाव वापरून तिथं करार झाला. आता हे सगळे त्याच्यावरचे फोटो आहेत. आता ह्याच्यानंतर ह्यांनी काय करायला पाहिजे होतं की ह्यांनी प्रोजेक्ट डिझाईन करायला पाहिजे होता आणि प्रोजेक्ट डिझाईन करत असताना मग नंतर टेंडर काढत असताना सुमितला कुठेही अधिकार नव्हता त्या टेंडरमध्ये सहभाग घ्यायचा, कारण की तुम्ही जर प्रोजेक्ट डिझाईन केला असेल तर मग तुम्हाला तिथं अधिकार नव्हता. पण त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलं याचं ऍफिडेव्हिट सुद्धा आहे आणि नोटरी सुद्धा केलेलं आहे. ह्याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचे फोटोज आमच्याकडे आहेत. तिथं ज्या लिंक टाकल्या गेल्या, जे टेंडर डॉक्युमेंट टाकलं गेलं, त्या टेंडर डॉक्युमेंटला सगळ्यांना एक डिजिटल अड्रेस असतो. तो अड्रेस कुठं गेला तर तो सुमितकडे जात होता. सुमितचे काही पदाधिकारी आहेत जे दुसऱ्या कंपनीमध्ये सुद्धा डायरेक्टर आहेत आणि त्या कंपनीमध्ये सुमितचे जे डायरेक्टर आहेत ते सुद्धा तिथे डायरेक्टर आहेत. आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी डिझाईन केलंय त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत की हे टेंडर सुमितच्याच लोकांनी डिझाईन केलं आणि हे टेंडर सुमितलाच मिळालं. पहिल्यांदा जेव्हा सुमितला मिळालं तेव्हा बीव्हीजी नाराज झाला आणि त्यांनी काही ठराविक मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटल्यानंतर बीव्हीजीला सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं. टेंडर जे पहिलं डॉक्युमेंट आलं होतं ते मग कॅन्सल झालं आणि नवीन टेंडर डॉक्युमेंट तिथं आलं आणि आता हा कॉन्ट्रॅक्ट कुठेही बिडिंग न करता या तिन्ही लोकांना एकत्रित कन्सोर्शियम देऊन तिथं देण्यात आलं. ह्याच्यामध्ये तर असं आहे की याच्या खाली तुम्ही बिड करू नका असं सुद्धा टेंडर डॉक्युमेंटमध्ये एक टर्म त्याच्यामध्ये दिली गेली आहे. म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ हा दलालीचा प्रकार आहे. बसल्या बसल्या मोठ्या प्रमाणात पैसा काढला गेला आणि तो कदाचित इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात हा येणार आहे. आणि ह्याच्यावर जर कोणाला सत्तेत असणाऱ्या लोकांना आक्षेप असेल की फाईल घेऊन मी चर्चा करायला तयार आहे, तुमच्यात जर हिंमत असेल आणि इथं असणाऱ्या ज्या आरोग्य मंत्र्यांत जर हिंमत असेल तर मी इथं बसतो, तुम्ही इथं बसा आणि मीडियासमोर याच्यावर आपण चर्चा करू. पण आम्ही या भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये होत असताना कुठेही शांत बसणार नाही.